येत्या 10-15 वर्षामध्ये एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी हे सत्य आहे, कारण हे जग कोणी थांबू शकत नाही. सकाळी लवकर उठणारी, रात्री वेळेवर झोपणारी, पाणी वाया न घालवता झाडाला पाणी घालणारे, फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानी स्वयंपाक करणारे, स्वतःची गैरसोय असूनही पाहुण्या रावळ्यांचा पाहुणचार करणारे, धांगडधिंगा न करता आपले सण एकदम साधेपणाने साजरे करणारे, जुना चष्मा तुटला तर चिपकून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुन्या बनेलला जोपर्यंत ठिगळं पडत नाही तोपर्यंत वापरणारी पिढी म्हणजे हीच. अशी लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहे. ती जातेल तवा एक महत्वाची शिकवण त्यांच्या बरोबरच जाईल. साधेपणा, दुसऱ्यांना प्रेरणा देणं, समोरच्याची काळजी करणारं जीवन कसं जगायचं ही शिकवण या जगातून कायमचीच नाहीशी होईल. त्यामुळे भावांनो, ते जोपर्यंत आहे त्यांच्याकडून शिकून घ्या.